आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रात महायुतीत नेमकं काय वातावरण आहे? जागा वाटपासंदर्भात महायुतीत बोलणी कितपत पुढे गेलेली आहेत? आपण जाणून घेणार आहोत. आपल्याबरोबर शिवसेना लोकसभा गटनेते राहुल शेवाळे आहेत. थेट TV9 मराठी त्यांच्याशी बातचीत करते. राहुलजी, लोकसभा निवडणुकीच्या जागा वाटपासंदर्भात महायुतीतलं जागा वाटपाचं पॅटर्न आम्ही जाणून घेणारच आहोत. पण त्याआधी सगळ्यात पहिला प्रश्न आहे, माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अशोकराव चव्हाण यांनी आता भाजपत प्रवेश केला आहे. महायुतीत शिवसेनेला अशोक चव्हाणांच्या प्रवेशाविषयी नेमकं काय वाटतं? नाही, आम्ही अशोक चव्हाण यांच्या प्रवेशाचं स्वागतच करत आहोत. कारण आपल्या सर्वांना माहिती आहे की देशाचे यशस्वी प्रधानमंत्री आदरणीय नरेंद्र मोदीजींच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून देशातले कित्येक मोठे राजकीय नेते हे महायुतीमध्ये येत आहेत, NDAमध्ये येत आहेत. त्यामुळे निश्चित स्वरूपात तीच परंपरा बघून आज अशोक चव्हाण यांनी हा प्रवेश मोदीजींच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून प्रवेश केलेला आहे. कारण मोदीजींच्या नेतृत्वातून देशाचा जो विकास होतो आहे आणि विकसित भारतचं जे स्वप्न आहे ते पूर्ण करण्याकरता NDAच्या माध्यमातून जे व्यूहरचना रचण्यात आलेली आहे त्याला कुठेतरी पाठिंबा देण्याकरता अशोक चव्हाण यांनी हा पाठिंबा आज प्रवेश केलेला आहे. पण असंही एक विश्लेषण केलं जातं आहे की काँग्रेस असेल किंवा अन्य राजकीय पक्ष असतील, त्यातून होत असलेले महायुतीतले प्रवेश, विशेषतः भाजपमध्ये होत असलेले प्रवेश, ही भाजपची जागा वाटपात दबावाची खेळी असल्याचं, मित्रपक्षांवर दबावाची खेळी असल्याचं राजकारण असल्याचंही म्हटलं जातं. नाही, आमच्या दृष्टिकोनातून 2024ची लोकसभेची निवडणूक ही अत्यंत महत्त्वाची आहे आणि ती निवडणूक महायुतीच्या माध्यमातून आम्ही बघत आहोत. प्रत्येक पक्ष, भारतीय जनता पार्टी असेल, शिवसेना असेल, राष्ट्रवादी असेल आणि आता अशोक चव्हाणांनी जे प्रवेश केला आहे, हे सर्वजण आता महायुती म्हणून आणि सर्वांना NDAच्या माध्यमातून 400 पार सीट आम्ही कशा जिंकू या दृष्टिकोनातून आम्ही सर्व प्लॅनिंग केलेलं आहे आणि त्या दृष्टिकोनातून आम्ही सर्वजण कार्यरत आहे. त्यामुळे व्यक्तिगत पक्षाचा स्वार्थ आता आम्ही सर्वजण बाजूला ठेवतो आणि आम्ही सर्वजण महायुतीच्या माध्यमातून NDAचं सरकार कसं येईल आणि NDAचे 400 खासदार कसे निवडून येईल त्या दृष्टिकोनातून आम्ही सर्वजण विचार करत आहोत. त्यामुळे हा विचार करत असताना पक्षीय स्वार्थ हा बाजू राहतो. त्यामुळे कुठली आता पक्षीय स्वार्थाची भावना यामध्ये नाही आहे. ह्यामध्ये आता एकमेव भावना आहे की पुन्हा एकदा देशाचं पंतप्रधानपदी आदरणीय नरेंद्र मोदीजी यांना निवडून आणायचं आम्हाला हाच एक निर्धार सर्वांनी केलेला आहे. महाराष्ट्रात आपल्याला NDA म्हणजे NDA विरुद्ध इंडिया असाही एक देशात जो संघर्ष असेल निवडणुकीसाठी, तसाच महाराष्ट्रात सुद्धा महायुती विरुद्ध महाविकास आघाडी, महाविकास आघाडीच्या बैठका अलीकडच्या काळात आपल्याला महाराष्ट्रात पाहायला मिळतात. पण महायुतीच्या जागा वाटप किंवा निवडणुकीच्या स्ट्रॅटेजी संदर्भात कुठल्याही बैठका होताना आढळत नाही आहेत. बोलणी का लांबणीवर जातात? नाही, महायुतीच्या समन्वय समितीच्या बैठका ह्यापूर्वीच 2-3 बैठका झालेल्या आहेत आणि त्या बैठकाच्या माध्यमातून आम्ही संपूर्ण जिल्हास्तरीय मेळावे केले आणि आपल्या सर्वांना माहिती आहे की संपूर्ण महाराष्ट्रात एकाच दिवशी सर्व जिल्ह्यांना महायुतीचे मेळावे झाले आणि प्रचंड प्रतिसाद त्याला मिळाला. महायुतीचे सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते त्याला उपस्थित होते. जागा वाटपांच्या बाबतीतचा जो फॉर्म्युला आहे तो फॉर्म्युला यापूर्वी जे सिटिंग MP आहे त्यांच्या बाबतीत एक वाक्य सर्वांमध्ये आहे आणि सिटिंग MP व्यतिरिक्त, कारण आता यापूर्वी शिवसेनेने 22 जागा लढवल्या होत्या, परंतु राष्ट्रवादी आता सोबत आल्या कारणामुळे त्या 22मधल्या 2 जागा ह्या राष्ट्रवादीचे खासदार त्या ठिकाणी विद्यमान खासदार असल्या कारणामुळे त्या तिकडे मायनस होत आहेत आणि 20मधल्या काही ज्या जागा आहेत त्या ठिकाणी MIMचा एक खासदार आहे, एका ठिकाणी अपक्ष खासदार आहेत. त्यामुळे ह्या सिटिंग ज्या विद्यमान खासदारांच्या व्यतिरिक्त ज्या उरलेल्या जागा राहतात त्या बाबतीत शिवसेनेचं पक्षनेतृत्व, भारतीय जनता पार्टीचं पक्षनेतृत्व, राष्ट्रवादीचं पक्षनेतृत्व आणि केंद्रातले जे भारतीय जनता पार्टीचे वरिष्ठ पदाधिकारी हे त्या संदर्भातला निर्णय घेतील. जिंकून कोण येईल हा सर्वात महत्त्वाचा फॉर्म्युला असणार आहे आणि त्या ठिकाणची एक परिस्थिती, त्या ठिकाणचं राजकीय वातावरण याचा अभ्यास करून उमेदवार आणि पक्ष हा ठरवला जाईल. ही आता तिन्ही पक्षांमध्ये या संदर्भातली एक वाक्यता असेल, अंडरस्टँडिंग असेल. परंतु सध्या जे विद्यमान खासदार आहे तो फॉर्म्युला तर आहेच, ते त्या पक्षाच्या माध्यमातूनच निवडणूक लढवणार. त्याच्या व्यतिरिक्त जसं मी शिवसेनेचं उदाहरण, कारण शिवसेनेच्या वतीने बोलताना 22 आम्ही लढवल्या होत्या, 2 राष्ट्रवादीकडे गेल्या, 2 जे MIM आणि जे अपक्ष आहे त्या संदर्भातला निर्णय हा माननीय मुख्य नेते एकनाथ शिंदेसाहेब आणि भारतीय जनता पार्टीचे जे वरिष्ठ नेते आहेत ते त्या संदर्भातला निर्णय घेतील. बाकीच्या उरलेल्या ज्या जागा आहेत त्या ठिकाणी
तिथली परिस्थिती बघून शिवसेनेच्या माध्यमातून जागा निवडणूक लढवण्याच्या दृष्टिकोनातून आम्ही यापूर्वीच तयारी केलेली आहे. यापूर्वीच आम्ही घोषणा केली होती की आम्ही 22च्या 22 जागा लढवणार. पण आता महायुतीत तिसरा पार्टनर आल्या कारणामुळे, इक्वेशन चेंज झाल्या कारणामुळे जी काही परिस्थिती आहे त्या परिस्थितीचा अभ्यास करून तिघेही नेते या संदर्भातला निर्णय घेतील. यात कुठेही कटुता निर्माण होणार नाही. तिघांमध्ये एक वाक्यता असेल, कारण तिघांचा एम एकच आहे, जे आम्ही तुम्हाला सांगितलं की महाराष्ट्रातील 45च्या वरती जागा जिंकण्याचा निर्धार महाराष्ट्रामध्ये आहे आमचा. आणि जो 400 पार करायचा आहे केंद्रामध्ये, तर त्याकरता महाराष्ट्र ही महत्त्वाची भूमिका निभावणार आहे. कारण सर्वात जास्त लोकसभेच्या सीट असणारं दुसरं राज्य असल्या कारणामुळे महाराष्ट्रावर ह्या NDAच्या जे 400 पारचा जो निर्धार आहे तो पूर्ण करण्याकरता एक मोठी भूमिका असणार आहे. जेव्हा सत्तांतर घडलं त्यावेळेस 13 खासदार शिंदे साहेबांबरोबर आले. त्या 13 खासदारांना उमेदवारी मिळेल याची तुम्हाला खात्री वाटते का? खात्री नाही, संपूर्णतः विश्वास आहे. माननीय मुख्य नेते आणि महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय एकनाथ शिंदे साहेबांनी यापूर्वीच खासदारांच्या बैठकीत घोषित केलेलं की जे विद्यमान खासदार आहेत त्या विद्यमान खासदारांनाच उमेदवारी दिली जाईल आणि त्यांनाच 2024च्या निवडणुकीत, लोकसभेच्या निवडणुकीत उमेदवार म्हणून घोषित केलं जाईल. मुंबईत असं चित्र आहे, जी चर्चा आहे की मुंबईतल्या 6 जागांपैकी एक जागाच फक्त, जी दक्षिणमध्ये जिथे तुम्ही प्रतिनिधित्व करता, ती जागाच फक्त शिवसेनेच्या वाट्याला येईल आणि बाकी जागा या भाजप लढवेल, असंही एक म्हटलं जाते. त्यात कितपत तथ्य आहे? तसं झालं तर मग पुढे काय? नाही, यात कुठलंही तथ्य नाही. अजूनपर्यंत मुंबईच्या जागेच्या संदर्भात आणि उर्वरित महाराष्ट्राच्या जागेच्या संदर्भात अजूनही कुठलीही चर्चा झाली नाही आहे. जो फॉर्म्युला मी बोललो तो पहिला, जे महायुतीची जी बैठक होती त्या बैठकीत असा फॉर्म्युला होता की विद्यमान खासदारांच्या बाबतीत. परंतु आता टप्प्याटप्प्याने राजकीय परिस्थिती बदलते. त्यावेळी शिवसेना आणि भारतीय जनता पार्टी हे महायुतीचे पक्ष होते एकत्र. त्यानंतर राष्ट्रवादी आता सोबत आलेला आहे. आता अशोक चव्हाण ते पण सोबत आलेले आहेत. त्यामुळे प्रत्येक टप्प्याला एक वेगळी परिस्थिती निर्माण होते. त्यामुळे त्या वेगळ्या परिस्थितीनुसार आता निर्णय घेतले जातील. परंतु ह्या गोष्टीचा मी उल्लेख करतो की कुठेही महायुतीमध्ये कटुता निर्माण होणार नाही. सर्व महायुतीच्या घटक पक्षांमध्ये एक वाक्यता निर्माण करूनच जे काही लोकसभेचे उमेदवार आहेत ते लोकसभेचे उमेदवार ठरवले जातील. असंही म्हटलं जाते की जे 13 खासदार शिंदे साहेबांबरोबर त्यांच्या पक्षाचे सोबत आले, त्यापैकी काही खासदारांना भाजपच्या कमळ या चिन्हावर लढवलं जाईल. म्हणजे जिंकून येण्याचा निकष आणि प्रत्येक जागा जिंकण्याची एकूण स्ट्रॅटेजी ते पाहता कमळ या चिन्हावर त्यांना निवडणूक लढावी लागेल. अजून अशी कुठलीही चर्चा झाली नाही आहे आणि असं कुठलंही प्रपोजल कुठल्याही उमेदवाराला आलेलं नाही आहे. कारण कुठल्या उमेदवाराला प्रपोजल पेक्षा ते सर्वात पहिलं प्रपोजल त्यांनी मुख्य नेते आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांना द्यायला पाहिजे. परंतु त्यांच्याबरोबर अजून चर्चाच झाली नाही आहे. त्यामुळे या सर्व खोट्या अफवा आहेत आणि वारंवार ह्या अफवा पसरून एक वेगळं वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्न केला जातो. परंतु माननीय मुख्य नेते एकनाथ शिंदे साहेब हे जे शिवसेनेने 22 जागा लढवल्या त्या संदर्भातला त्या आग्रही असणार आहेत. परंतु महायुतीत कटुता निर्माण न हो याकरता त्या संदर्भातला जो काही निर्णय आहे तो वरिष्ठ पातळीवर घेतला जाईल. भाजपचे अंतर्गत सर्वेही सुरू आहेत, ज्यात शिवसेनेच्या काही खासदारांचं रिपोर्ट कार्ड हे तितकंसं समाधानकारक नाही. त्यामुळे उमेदवार बदलणं हाही एक मुद्दा पुढच्या काळात असू शकतो. नाही, ह्याच गोष्टी ह्या कोणी ना कोणीतरी खोट्या असं अफवा पसरवतात आणि एक वेगळं वातावरण निर्माण करत आहेत. असला कुठलाही सर्वे आला नाही आणि असला कुठलाही सर्वे अजूनपर्यंत घोषित झालेला नाही आणि असला कुठला निर्णयही झालेला नाही आहे. त्यामुळे आत्ता महायुतीच्या संदर्भातल्या बैठका आता चालू होतील पुन्हा लोकसभेच्या निवडणुकीच्या दृष्टिकोनातून आणि त्यावेळी ह्या संदर्भातले निर्णय घेतले जातात. पुन्हा एकदा जाता जाता शेवटचा प्रश्न की शिवसेनेचे 13 खासदार त्यांना उमेदवारी रिपीट होईल याची तुम्हाला शाश्वती आहे आणि मुंबईतल्या 6 पैकी किमान 3 जागा तरी ज्या विद्यमान खासदार आहेत शिवसेनेचे त्याही शिवसेनेला मिळतील याचा तुम्हाला ठाम विश्वास आहे? महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय एकनाथ शिंदे साहेब शिवसेनेच्या 22 जागांकरता आग्रही असणार. शिवसेनेच्या 13 विद्यमान खासदारांकरता यापूर्वीच एक फॉर्म्युला ठरलेला आहे की विद्यमान खासदारांना म्हणजे शिवसेनेच्या विद्यमान खासदारांच्या बाबतीत माननीय मुख्यमंत्री साहेबांनी ह्यापूर्वीच घोषणा केलेली आहे की 13 खासदारांना त्या उमेदवारी देण्यासंदर्भातली. परंतु ज्या उर्वरित जागा आहेत त्या संदर्भात महायुतीत बसून त्या संदर्भातला निर्णय होईल. त्यामुळे कुठेही आमच्या मनात शंका नाही आहे. कारण 13ही उमेदवार हे आता लोकसभेच्या निवडणुकीच्या दृष्टिकोनातून सर्वांनी तयारी केली आहे आणि 13 लोकसभेमध्ये आमचे आता मेळावे पण झालेले आहेत. माननीय मुख्य नेते एकनाथ शिंदे साहेबांच्या मार्गदर्शनाखाली
प्रत्येक ठिकाणी उत्स्फूर्त असा पाठिंबा मिळत आहे. त्यामुळे ह्या 13 विद्यमान खासदारांना लोकसभेचं 2024चं उमेदवारी मिळेल असा मला विश्वास आहे. तुमच्या दक्षिण मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघात तुम्हाला काय चित्र दिसतंय? तुम्हाला तुमचा प्रतिस्पर्धी उमेदवार कोण असेल असं वाटतंय? दक्षिण मध्य लोकसभा मतदारसंघात दोनदा मला लोकांनी मतदान करून निवडून दिलेलं आहे. त्यामुळे मला संपूर्णतः विश्वास आहे तिसऱ्यांदाही दक्षिण मध्य लोकसभा मतदारसंघातील लोक मला पुन्हा एकदा लोकसभेची संधी देतील. या ठिकाणी उमेदवाराच्या संदर्भात अजूनपर्यंत जी महाविकास आघाडी आहे त्यांची बोलणी अजूनपर्यंत चालू आहे आणि अजूनपर्यंत हा मतदारसंघ कुठल्या पक्षाला सोडला आहे याची अजूनपर्यंत माहिती नसल्याकारणामुळे त्यानंतर उमेदवार कोण हा ठरला जाईल. पण सध्या परिस्थितीत महाविकास आघाडीने अजून घोषणा केली नाही ती की कुठला पक्ष कुठली सीट लढेल. त्याच्यानंतरच इथलं चित्र स्पष्ट होईल. एक म्हटलं जातं आहे की समजा जर आंबेडकर यांचा वंचित बहुजन आघाडी हा महाविकास आघाडीत आला, त्यांनी जर या दक्षिण मध्यचा आग्रह धरला तर शक्यता आहे किंवा एक चर्चा आहे की शिवसेना UBT आंबेडकर किंवा त्यांच्या कुटुंबातील व्यक्तीसाठी ही जागा सोडू शकते. त्यांचा आग्रह आहे की आंबेडकर घराण्यातलीच व्यक्ती या जागेसाठी हवी. तर समजा प्रकाश आंबेडकर किंवा त्यांच्या कुटुंबातील कोणी व्यक्ती किंवा तसं जर तुमच्यासमोर आव्हान उभं राहिलं तर तुमचं काय? नाही, आदरणीय प्रकाश आंबेडकर साहेब जर ह्या ठिकाणी उभे राहिले तर निश्चित स्वरूपात मी त्यांचं स्वागत करेल. मी नेहमीच त्यांचा एक आदर्श मानतो. नेहमीच त्यांना एक त्यांच्या नेतृत्वाखाली आम्ही कित्येक वेळा कामही केलेले आहेत आणि त्यांचं नेतृत्व नेहमीच मी मानत असतो. त्यामुळे त्यांच्या निवडणुकीच्या उमेदवारीच्या दृष्टिकोनातून आम्ही स्वागतच करू. परंतु ही निवडणूक आहे, शेवटी निवडणूक ही मला लढवावीच लागेल. परंतु हा मला संपूर्णतः विश्वास आहे कारण हा शिवसेनेचा बालेकिल्ला आहे आणि या ठिकाणी शिवसेना भवन आहे आणि या ठिकाणी वंदनीय शिवसेना प्रमुखांचं स्मृतिस्थळ आहे. त्यामुळे शिवसेनेच्या दृष्टिकोनातून हा एक पवित्र मतदारसंघ आहे. महाराष्ट्रातले इतर मतदारसंघ वेगळे आणि हा दक्षिण मध्य लोकसभा मतदारसंघ हा वेगळा. माननीय हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी मला जी उमेदवारी त्यानंतर मिळाली मला ती त्यानंतर की त्यांचं एक स्वप्न होतं की दक्षिण मध्य लोकसभा मतदारसंघावर वारंवार काँग्रेसचे 2 वेळा उमेदवार एकनाथ गायकवाड हे निवडून आले. त्यामुळे त्यांच्या मनात एक खंत होती की या ठिकाणी भगवा फडकायला पाहिजे आणि मी तो 2दा फडकून दाखवला. त्यामुळे शिवसैनिकांमध्ये एक आनंद आहे. त्यामुळे मला विश्वास आहे की हा शिवसेनेचा बालेकिल्ला आणि या ठिकाणी भगवा फडकत राहील. परंतु तरी आदरणीय प्रकाश आंबेडकर या ठिकाणी निवडणूकला आले तर मी निश्चित स्वरूपात त्यांचं स्वागत करेल आणि ते आम्हाला एक आदर्श आहेत आणि त्यांचा मी नेहमीच आदर करतो. महायुतीत मनसेला समावेश करण्याबाबतीत कितपत वातावरण आहे किंवा काय चर्चा आहे? तुम्हाला काय तुमच्यापर्यंत काय इनपुट्स? महायुतीत मनसेला सोबत घ्यावा अशी आमची सर्वांची भूमिका आहे. कारण ज्या विचारांना आता आम्ही पुढे घेऊन जाण्याचा जो संकल्प केला आहे त्याच विचारांवर मनसेचं पूर्ण कार्यप्रणाली आधारित आहे आणि अशावेळी एकत्र विचारांचे जर पक्ष एकत्र आले तर निवडणुकीच्या दृष्टिकोनातून अत्यंत एक महत्त्वपूर्ण भूमिका त्या ठिकाणी होईल आणि मनसेची भूमिका पण एक अत्यंत महत्त्वपूर्ण होईल. त्यामुळे मनसे सोबत आला तर स्वागतच होईल आणि माननीय राजसाहेब ठाकरे या संदर्भात लवकरच निर्णय घेतील. TV9 मराठीशी बातचीत केलीत त्याबद्दल आपले आभार. व्हिडिओ जर्नलिस्ट योगेश गुरवसह दिनेश दुखंडे, TV9 मराठी, मुंबई. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.